नमस्ते. आज आपण केरन पीक पाणी अंतर्गत प्रगतशील शेतकरी दांगड साहेब यांच्या प्लॉटवरती आलेलो आहोत. तर केरन टेक्नॉलॉजीचा त्यांना कसा अनुभव आलाय तर इतर शेतकऱ्यांसाठी मनोगत व्यक्त करतील. आज या ठिकाणी अनेक शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत. तसेच शेतकऱ्याची मुलं सुद्धा हे प्लॉट पाहण्यासाठी आले. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांना केरन टेक्नॉलॉजीचा अनुभव कसा आलाय. तर साहेब तुमचं पूर्ण नाव सांगा. दत्तू गणपत गांगड, राहणार निमोने, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. बरं, आपला हा जे ऊसाचा प्लॉट आहे हा प्लॉट किती एकराचा आहे? 5 एकराचा प्लॉट आहे आणि दुसरीकडे परत आहे दुसरीकडे पण आहेत. असं टोटल 3 एकराचा प्लॉट आहेत माझे. बरं, टोटल 3 एकराचा प्लॉट आहे. तर आता सध्या तुम्ही ही केरन टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर तुम्हाला पहिला मातीतला बदल काय वाटला? मातीमध्ये जमीन भुसभुशीत झाली. बघू शकता पत्तीवाने आपलं जमिनीचे म्हणजे ही जी माती पाहतोय आता आपण अशी, तर पूर्ण अशी भुसभुशीत माती आहे. पूर्ण भुसभुशीत आहे. जर असं पाहिलं आपण तर चहापत्ती सारखी अशी माती आहे. हो, बरोबर बरोबर आहे. हो. तर मातीतला हा बदल, त्याच्यानंतर तुम्हाला फुटव्यामधला बदल कसा वाटतोय? फुटवे भरपूर प्रमाणात आले आणि शिवाय एकसारखे आहेत. आणि हा शिवाय खोडवा आहे. आता हे फुटे जे आहेत ना, हा खोडा पीक आहे. हो. तर कुठेही जर बघितलं तर बघा, इथं फुटे जर बघितले सगळे एकसारखे आहेत. हो. आणि तिकडे जरी फुटे बघितले एकसारखे, तर हे फुटे मोजून दाखवा बरं जरा. पवार साहेब, कांगड साहेब, मोजा फुटे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26. तुम्ही जर फुटे जर बघितले तर 26 फुटे आहेत. हो, बरोबर. तर मग इथं जरी बघितलं तरी 25-26 फुटे आहेत. पलीकडे जरी पाहिलं तरी 25-26 फुटे आहेत. पलीकडे कॅमेरा दाखवा. हे पाहू शकतो आपण. इथं सुद्धा 25 ते 26 फुटे आहेत. बरोबर. म्हणजे संपूर्ण जर बघितलं, बघा तिकडे जर बघितलं, कुठेही बघा, कुठेही बघू शकता. तर एकसारखे सगळे फुटे आहेत. हो. तर फुटव्यानंतर आता याच्यामध्ये तुम्हाला पानाचा कलर वगैरे कसा वाटतोय? पानं हिरवी झाली एकदम. त्यांची काळोखी आली पानांना. म्हणजे हे पानं जर पाहिले आपण तर ते ज्याला भरपूर आहे. हो. ते पाहू शकता आपण. ही हिरवीगार पाने अशी. आता ह्याची क्वालिटी वगैरे कशी वाटते तुम्हाला? इतरांचा ऊस आणि ह्याच्यामध्ये क्वालिटीमध्ये काय बदल आहे? क्वालिटी 1 नंबर आहे. आणि महत्वाचं म्हणजे पानांची रुंदी सुद्धा चांगली आहे. तर आता ही जी कांड आहेत, त्या कांड्यांची लांबी जर बघितली, आता हा ऊस 86-32 आहे. हो. हे पहा, ह्याची लांबी कशी आहे बघा. एक इथं अंतर आहे. बघितलं ना? म्हणजे एक इथाच्या अंतर. आणि ह्या कांड्या मोजल्या का तुम्ही? कांड्या मोजा बरोबर. कांड्या मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13वा चालू आहे. म्हणजे 13वी कांडी चालू आहे. हो. आणि हा ऊस आता किती महिन्याचा आहे? म्हणजे तुम्ही पाणी कधी सोडलं होतं पहिलं? म्हणजे हा थोडा पीक आहे. 15 मार्च जर बघितलं तर आता जवळजवळ किती महिने झाले? आता 5 महिने आणि 4 दिवस झाले. 5 महिने 4 दिवस. 5 महिने आणि 4 दिवसात पोट आहे. हो. बरं, एकंदरीत पाहता हे याच्यावरती रोगाचा प्रादुर्भाव काय का? रोगाचा प्रादुर्भाव फारच नाही. कारण हे वरती पहा. हो. संपूर्ण जर बघितलं, हेल्दी प्लॉट आहे. एकदम हेल्दी प्लॉट आहे. हो. मग एकंदरीत जर पहिले ह्याच्या तुम्हाला उत्पन्न जे म्हणतो आपण, मागच्या वर्षी तुमचं ह्याच्यात किती उत्पन्न निघलं होतं आणि ह्या वर्षी तुमचं किती अंदाज आहे? किती टन वाढून? मागच्या वर्षी 28 टन उत्पन्न निघलं. म्हणजे हा प्लॉट पाऊण एकराचा आहे. म्हणजे पाऊण एकराचा आहे. बरोबर. 28 टन उत्पन्न निघलं. हो. ह्या वर्षी किती टन उत्पादन निघू शकतो बरं ही परिस्थिती पाहता? ह्या वर्षी टोटल 60 ते 65 टन निघायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला असा अंदाज आहे, मागच्या वर्षी 28 निघले, आता 60-65 टन निघाल. म्हणजे जवळजवळ सरासरी किती वाढ होईल? दुपटीने वाढतो जवळजवळ. म्हणजे तुम्हाला अंदाज आहे 25-30 टन उत्पादन नक्कीच वाढणार आहे. ही पूर्ण खात्री आहे. आता याच्यानंतर तुम्हाला याच्यावर मित्रकिडी वगैरे काही तयार झाली दिसेल का? मित्रकिडी म्हणजे जमिनीत गांडूळ वगैरे तयार वगैरे? जमिनीत गांडूळ झालेत ना तयार. म्हणजे मित्रकिडी सुद्धा भरपूर तयार झाली. हो. मग तुम्ही एकंदरीत पूर्ण समाधानी आहात? पूर्ण समाधानी. तुम्हाला असं वाटतं का की केरन कंपनीची काय मेक इन लाईफचं ऑब्जेक्टिव्ह आहे? हे मेक इन लाईफ शेतकऱ्याची 100% होणार ना? दिसून येत आहे ना. बघा ना, आता गेल्या वर्षी मला फुटवे एवढे म्हणजे ह्या प्लॉटला नव्हते. म्हणजे दुपटीनच फुटवे आले. त्याच्यामुळे दुप्पट उत्पन्न निघायला त्यात काही शंकाच नाही. मग मेक इन लाईफ दिशेने वाटचाल नक्की? हो, नक्कीच होणार. तर म्हणजे खोडाऊस असून सुद्धा. ओके. केरन कंपनीने दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.